नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोध देणारी कथा दिनेश विष्णू ढोले यांची ऐकूया. एका नामांकित कंपनीनं काही कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीत नोकरी दिली. 23 वर्षाचा अनुज याला ऑपरेशन मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आलं. तर 32 वर्षाचा राम यांना सुपरवायझर म्हणून अनुजच्या 3 स्तर खाली नियुक्त केलं गेलं. अनुजनं एका नावाजलेल्या महाविद्यालयातनं नुकतीच पदवी पूर्ण केलेली होती. राम एक पदवीधर असून त्याच उद्योगात 12 वर्षांपर्यंत काम करत होता आणि तो एक निष्ठावान कर्मचारी होता. त्याच्या नोकरीबद्दल तसंच कंपन्यांच्या इतर कामकाजांविषयीसुद्धा त्याला भरपूर ज्ञान होतं. एक दिवस अनुजचा रामबरोबर वाद झाला. कमी दर्जाचा, कमी शिक्षित कर्मचारी म्हणून त्यानं रामचा अपमान केला. राम हसला आणि निघून गेला. वर्षभरानंतर एक दिवस कंपनीमध्ये अचानक एक समस्या निर्माण झाली. ही समस्या इतकी मोठी होती की संचालक, CEO, अध्यक्षांना लगेचच बैठक बोलवावी लागली. निर्यात होणाऱ्या संपूर्ण मालामध्ये एक दोष आढळला होता आणि हा दोष इतका मोठा होता ना की निर्यातीनंतर त्यांच्या सर्वात मोठ्या ग्राहक कंपनीनं त्यांना सोडलं असतं आणि कंपनीला कोट्यावधी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं असतं. संचालक अनुजसह अनेक वरिष्ठ कर्मचाऱ्यांना पुढे काय करायचं हे काही कळत नव्हतं. संध्याकाळ झाली. बहुतेक सगळे कामगार निघून गेले होते. रामने पूर्वपरवानगीशिवाय CEOच्या केबिनचं दार ठोठावलं. CEOनी रागानं आणि काहीशा निराशेनंच रामला विचारलं, तू अजून काय करतोयस इथे? रामनं ही चूक सुधारण्यासाठी एक सोपी युक्ती सांगितली. त्यासाठी साधारण 1 महिना लागला असता आणि काही जास्तीचा खर्च देखील करावा लागला असता. त्यानं सांगितलं की आधीच्या कंपनीत असाच प्रॉब्लेम सोडवण्यात त्यांना यश आलं होतं. मुख्य कार्यकारी अधिकारी शांत झाले आणि त्यांनी उत्तर दिलं की ग्राहक हे मान्य करणार नाही. रामनं किमान एकदा प्रयत्न करण्याचा आग्रह केला. मग CEOनं ताबडतोब आपल्या सेक्रेटरीला बोलावून घेतलं, उत्पादनातला काही भाग बदलण्यासाठी पाठवला आणि रामला बसण्यास सांगितलं. 1 तासात आवश्यक ते बदल करून आणल्यानंतर त्यांनी फोटोज क्लिक केले आणि ग्राहक कंपनीच्या गुणवत्ता विभागासोबत व्हिडिओ कॉलची व्यवस्था केली. ग्राहक कंपनीनं थोड्या विवादानंतर खात्री करून घेतल्यानंतर त्यांची ऑफर स्वीकारली. CEOच्या चेहऱ्यावरचा घाम क्षणात सुकून गेला. 1 वर्षात रामला अनुजच्या 3 स्तर वर पदोन्नती देण्यात आली आणि ऑपरेशन संचालक म्हणून नियुक्त केलं गेलं. रामशी केलेल्या वादामुळे कामावर परिणाम होईल अशी भीती आता अनुजला वाटत होती. पण एक दिवस रामनं त्यांना केबिनमध्ये बोलावून घेतलं. जे काही घडलं होतं त्याबद्दल आणि अनुजबद्दल त्याच्या मनात अजिबात राग नाही हे सांगितलं. एक पद आपली चांगली सुरुवात करून देत असतं, पण ज्ञान आणि अनुभव हेच सर्वात मौल्यवान असतं. जर आपल्याकडे चांगली पदवी असेल तर ते चांगलंच आहे, पण त्यातच समाधानी राहणं योग्य नाही. आपण अजूनही शिकत राहायला हवं, नवनवीन अनुभवांसह समृद्ध व्हायला हवं. जर आपल्याकडे चांगली पदवी नसेल तर काळजी करण्याची गरज नाही, पण काम करत राहायला हवं, शिकत राहायला हवं. आपलं मन मोठं असेल आणि स्वतःवर विश्वास असला तर कोणीही तुम्हाला गर्दीतून पुढे जाण्यापासून थांबवू शकणार नाही, हेच खरं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.